ती आदल्या दिवशीच्या गोष्टी विसरते इथपर्यंत ठीक आहे, पण आता आपल्याला विसरायला होतंय हे तिनेच येऊन तुम्हाला दोघांना सांगितलं हे जास्त गंभीर वाटतंय का? आता तिला पटलंय ना की तिला हा आजार आहे, मग आता तरी तुम्ही तिला डॉक्टरांकडे यायला कन्व्हिन्स केलं का? अगं तेच करत होतो आम्ही. आम्हाला वाटलं की त्या स्वतः येऊन सांगतायत की मी काहीतरी विसरतेय म्हणून, तर त्यांना पटेल की डॉक्टरकडे जायला पाहिजे म्हणून. तसं आम्ही बोललो त्यांना तर उलट आमच्यावरच रागवल्या त्या. अगं आता वय झालंय माझं, तर थोडं तरी विस्मरण होणारच की. म्हणजे काय अगदी लगेच माझ्या बुद्धीला गंज नाहीये काही चढलेल्या. मी ठणकावून सांगितलंय त्याला, दवाखान्याची पायरी चढणार नाही मी. हे अगदी योग्य केलं तात्याबाई. अहो डॉक्टरांकडे जायची काय गरज आहे? उगाच आजारी नसताना डॉक्टरांकडे गेलं ना तर सतत आपण आजारी आहोत असं वाटत राहतो. हो ना ग. अहो माझ्या मैत्रिणीची सासूबाई, त्यांनाही काही गोष्टी विसरायला व्हायच्या, म्हणून तर डॉक्टरांकडे गेल्या. तर डॉक्टरांनी त्यांना इतकं घाबरवून सोडलं की त्यांना नसलेले आजार सुद्धा आपल्याला झाले असं वाटायला लागलं. त्यामुळे मी असंच सांगेन की एवढ्याशा किरकोळ गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही. रमावतीला आपलं जे हेरिटेज हॉटेलचं प्रोजेक्ट आहे त्यासाठी मी फायनान्सर बघण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. तिथल्या त्या फायनान्स कंपनीने आपलं प्रोजेक्ट ओके केलंय. उद्या माझी मुंबईतल्या त्यांच्या ऑफिसमध्ये फायनल मीटिंग आहे. आत्याबाई मला सुद्धा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. रोज सकाळी उठल्यानंतर इतकं डोकं दुखतं ना, मी विचार करते एकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवूनच यावं म्हणून. मी काय म्हणते, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. म्हणजे तुमचा सुद्धा आपण चेकअप करून घेऊयात. झालं हरदासाची कथा मूळ पदावर. तरी मला वाटलंच ना, सकाळी सकाळी तू चहा घेऊन आली आहेस म्हणजे काहीतरी निमित्त असणार. रमावतीचं जे आपण हॉटेल करतोय ना त्याचं काम व्यवस्थित सुरू होईल आता. ह्यांनी 2-3 ठिकाणी बोलणी करून ठेवली आहेत. अगं जानकी, बरं झालं तू आलीस. ते माझं जरा एक काम कर, जरा सुमित्राला पाठवून दे, मला बोलायचं आहे तिच्याशी. मला सुगंधा म्हणायचंय का? आता उगीच गोंधळ वाढवू नकोस माझा. सुमित्रा बरोबर म्हटलेलं आहे मी. सुगंधाला कशी बोलवीन मी? मला काय माहिती नाही आहे का ती कशी आहे ते? माझं काही काम नाही आहे तिच्याकडे. माझी फाईल कुठे ठेवली मला आठवत नाही. काल मी सगळे पेपर्स नीट आहे की नाही पाहिलं आणि नंतर मग कुठे ठेवले मी. कमाल आहे खरंच. ही एक ती कुठे? अरे हीच इथे होती. इथे काय झालंय मला, खूप टेन्शन चालू आहे सध्या. हे काम आज व्हायला हवं ग. तुझे साहेब आहेत का घरात? हो आहेत. आपण कोण? पांडू. जी साहेब. आत येऊ देते ना. जी. हे बघा, माईसाहेब थोरातांच्या मागणीवरून सरकारने तुमची जी चौकशी सुरू केली होती ती अद्याप संपलेली नाहीये. मध्यंतरी तुमच्यावर हल्ला झाला होता आणि तुम्ही आजारी होतात म्हणून ही चौकशी थांबवली होती. तुम्ही आमच्या बरोबर चला. तुमच्या चौकशीच्या ऑर्डर सुद्धा आहेत माझ्याकडे. हे बघा. ठीक आहे, मी येतो तुमच्या बरोबर. चला चला. एक मिनिट. तुम्हाला याची काही गरज नाहीये. चौकशी फक्त नरसी व किल्लेदारांची आहे, कळलं? इन्स्पेक्टर वागणेस. हॅलो वाकनेस, दादाला सीआयडी ऑफिसर्स पुन्हा एकदा चौकशीसाठी घेऊन गेले असं जानकी सांगत होती. काय प्रकार आहे हा? काय नाही, मला तर वाटतं या चौकशीच्या नावाखाली साहेबांना त्रास देण्याचं काम चालू आहे, दुसरं काही नाही. वाकनेस, या सगळ्याच्या मागे कोण असेल? काही अंदाज? कारण काय आहे, सीआयडीला ही अचानक उपरती झाली असेल असं मला वाटत नाही. हे तर उघडच आहे ना साहेब. बघूया तरी या सगळ्या गोष्टींच्या मागचा धनी कोण येते. मला कळत नाही हे मध्येच चौकशीसाठी कशाला नेलंय बाबांना. म्हणजे त्यांच्यावर जितक्या जणांनी आरोप केले होते तितक्या सगळ्यांनी ते मागे घेतले आहेत. इनफॅक्ट मंदिरच्या खुनात बाबांचा हात असल्याचा आरोप सुद्धा मागे घेण्यात आलाय. मग हे काय आता नवीन? मी वाकनीस काकांशी हेच बोलले, त्यांना हेच विचारलं. त्यावर ते म्हणाले की यांनी आता राजकारण सोडलंय म्हणून यांचे विरोधक यांना अशा पद्धतीने त्रास देत आहेत. एकच काम कर फक्त, यातलं काहीही आत्याजीला कळू देऊ नकोस. नाही, त्यांना काहीच नाही सांगणार, पण मला काळजी वाटते अमृता.